विदर्भामध्ये भाजप विरोधी आघाडीला म्हणजेच महाराष्ट्र विकास आघाडीला चांगली परिस्थिती असताना सुद्धा केवळ जनाधार असलेल्या आंबेडकरी नेत्यांशी संवाद न साधल्यामुळे, आंबेडकरी समुदायाला गृहीत धरल्यामुळे आणि आंबेडकरी नेत्यांना सन्मानाची वागणूक न दिल्यामुळे चांगली परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीला विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर पराभवाला तोंड द्यावं लागणार. 19 एप्रिलला 5 लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्व विदर्भात मतदान झालं आणि 26 एप्रिलला 8 लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यामध्ये मतदान होत आहे. गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक, नागपूर, भंडारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या 13 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरोधी मत लोकांचं होतं. भाजप विरोधी संताप होता आणि भाजपला पराभूत करण्याची लोकांची मानसिकता होती. या प्रत्येक मतदारसंघामध्ये 2.25 लाख ते 3.5 लाख मतदार हे आंबेडकरी विचारधारेचे मतदार आहेत. आंबेडकरी समुदाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतो. परंतु महाराष्ट्र विकास आघाडीने सरंजामदारी वृत्ती न सोडल्यामुळे आणि आंबेडकरी नेत्यांना, जनाधार असलेल्या आंबेडकरी नेत्यांना किरकोळ मांडल्यामुळे आंबेडकरी जनता ही नाराज झालेली आहे आणि त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे. जर त्यांनी आंबेडकरी नेत्यांना आणि आंबेडकरी समुदायाला सन्मान दिला असता तर या 13 पैकी 11 लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला विजय प्राप्त करता आला असता. पण आंबेडकरी नेत्यांना नाराज केल्यामुळे आणि आंबेडकरी समुदायाला गृहीत धरल्यामुळे, अहंकारी वृत्तीमुळे परिवर्तनाची आलेली संधी महाराष्ट्र विकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गमाव